मुंबई आणि उपनगरात मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। ट्रान्स हार्बर मार्गावरती तब्बल 5 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या 5 तासांमध्ये लोकल सेवा जी आहे ते पूर्णपणे ठप्प असणार आहे। गेल्या रविवारी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार होता, मात्र नीटची परीक्षा असल्यामुळे हा मेगा ब्लॉक घेण्यात आला नव्हता। त्यामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि इतर अभियांत्रिकी कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वे मुंबई विभागात रविवारी म्हणजे आज 10 मे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीसाठी हा मेगा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आलेला आहे। मुख्य मार्गावर माटुंगा आणि मुलुंड दरम्यान आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी स्थानकादरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:45 पर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। याचाच अर्थ दोन्ही बाजूने हा मेगा ब्लॉक असणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10:36 ते दुपारी 3:10 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील। या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान आपल्या नियोजित थांब्यानुसार थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशीर पोहोचतील। ठाण्यापलीकडील गाड्यांचा विचार केल्यास जलद गाड्या या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील असं रेल्वे प्रवाशाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। जर आपण ट्रान्स हार्बर मार्गाचा विचार केल्यास अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर लाईनवरील ठाणे आणि वाशी नेरूळ स्थानकादरम्यान सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 पर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। या ब्लॉकच्या कालावधीमध्ये वाशी नेरूळ आणि ठाणे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर लाईनवरील सेवा ह्या पूर्णपणे रद्द झालेल्या आहेत, पूर्णपणे बंद असणार आहेत। त्यामुळे ठाणे येथून सकाळी 10:35 ते सायंकाळी 16:07 पर्यंत वाशी नेरूळ पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन लाईन सेवा आणि पनवेल नेरूळ वाशी येथून सकाळी 10:25 ते सायंकाळी 4:09 पर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप लाईन सेवा या रद्द राहणार आहेत। त्यामुळे या मार्गावर प्रवास करताना नागरिकांनी जे आहे ते रेल्वेचं पूर्णपणे वेळापत्रक बाहेर पडताना रेल्वेचं वेळापत्रक बघूनच बाहेर पडावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आणि प्रवाशांना होणाऱ्या ज्या गैरसोयी आहेत त्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनानं दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर मुंबई आणि उपनगरामध्ये रेल्वेने प्रवास करणार असाल, मुंबई लोकलने प्रवास करणार असाल तर रेल्वेचं वेळापत्रक बघूनच बाहेर पडा। कॅमेरामॅन गणेश रहाटेसह रणजित इंगळे, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।